माझे ना ब्लाऊज शिव. तर आहे ना मला वारीला जायचंय आणि मी काल जाऊन ही साडी तर माझी पहिलीच आहे. ब्लाऊज पीस आणलाय आणि एवढ्या अर्जंटमध्ये ना मला आता बाहेर तर कोणी शिवून नाही देणार आहे. त्यामुळे म्हटलं हिला तू शिव. ती जास्त करून ना ब्लाऊज शिवायचं बंद केलं तिने बऱ्यापैकी. तर आता मी अर्जंटमध्ये आणून दिलं तर म्हटलं शिवून टाक हे. आणि हा ब्लाऊज पण आहे ना तिने शिवलेला आहे बघा. तिच्याकडे शिवत असते म्हणजे माझे सगळे ब्लाऊज आमची दीदी शिवते. तर आता मला मी लई घाईत आहे. नेमकं मला जायचंय पुण्याला. तुम्ही निघाले. चलो बाय. साडी छान दिसते. थँक्यू. तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मी थोडा वेळ बसले होते. जस्ट म्हटलं आराम करावा आणि तेवढ्यातच आत्ता हरू आलेली आहे आणि तिने मला काम सांगून गेली आहे मला ब्लाऊज शिवून दे म्हणून. तिला वारीला जायचं आहे तर एमर्जन्सी आहे. तर आता मला ब्लाऊज शिवून द्यावे लागतील. तर आता ब्लाऊज शिवते मी आणि ब्लाऊज शिवता शिवता तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण मारेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला आता ब्लाऊज शिवायचे आहेत आणि आता हिने मला ही साडी दिलेली आहे. त्या साडीचं तिने मला ब्लाऊज शिवायला सांगितलं आहे आणि वरचा एक ब्लाऊज आहे तो विदाऊट आहे म्हणजे कशावरही मॅच होईल असा. की ब्लाऊज शिवायला दिले त्यात मला थोडेसे चेंजेस करायला सांगितलेत आणि मेजरमेंट द्यायचं विसरून गेली आहे. तर मी पण बरेच दिवस झालं ब्लाऊज शिवलेले नाही आहेत. म्हणजे बरेच दिवस झालं बंद केले होते मध्ये मध्ये शिवायचे पण आता मी परत चालू केलेत ब्लाऊज शिवायला. तसं मला ब्लाऊज, ड्रेस, आरी वर्क त्यानंतर सगळ्याच गोष्टी म्हणजे नऊवारी साडी वगैरे सगळ्या गोष्टी शिवता येतात. तर मध्ये मध्ये थोडंसं बंद केलं होतं मी आणि आता परत चालू केलेलं आहे. म्हटलं चला आज व्हिडिओ करावा आणि व्हिडिओ करता करता थोडंसं तुमच्याशी गप्पा पण माराव्यात. तर ही आहे माझी शिलाई मशीन आणि आत्ता काय झालं आहे माझ्याकडून मोटारीला जी वादी असते ना तर ती वादी माझ्याकडून तुटलेली आहे. त्यामुळे मला आत्ता पायावरती मशीन चालवावं लागणार आहे. त्यात लाईट पण गेलेली आहे आणि इन्व्हर्टरवरती काय मोटर चालत नाही. स्वतः मला पायावरती चालवावं लागणार आहे आणि हे ब्लाऊज कंप्लीट करून द्यावे लागणार आहेत. आणि हे पहा आरी वर्क केलेलं आहे. हे एक स्लीव्ज आहे आणि हा बॅक नेक आहे. तर याचे स्लीव्ज फक्त एक स्लीव्ज कंप्लीट करायची राहिली आहे माझ्याकडून. कारण मी मध्ये सांगितलं ना तुम्हाला मी मध्ये बंद केलं होतं त्यामुळे ह्याचं जे अर्ध काम आहे तसंच राहिलेलं आहे पण तो पण मी लवकरच कंप्लीट करेल. हा बोटनेक ब्लाऊज आहे. याच्यावरती मी फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे. तर हा ब्लाऊज वर्क करून कंप्लीट झालेला आहे पण स्टिचिंग याचं बरेच दिवस जरा राहिलेलं आहे. तर हे पहा ब्लाऊज आणि मी आत्ता याची स्लीव्ज पण तुम्हाला दाखवते. आणि हे बघा स्लीव्ज आहे म्हणजे याचं पण काम कंप्लीट झालं. याचे दोन्ही पण स्लीव्ज कंप्लीट आहेत. फ्रंट नेक, बॅक नेक दोन्ही पण कंप्लीट आहे. फक्त स्टिचिंग बाकी आहे. तर असं मला वेगवेगळी कला शिकायला आवडते. म्हणजे माझं असं आहे की प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे. मग ते पुढे काम कंटिन्यू करू किंवा न करू पण आत्ता मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आला पाहिजे असं मला वाटत असतं. तर त्यामुळे मी हे आरी वर्क शिकले होते. त्याचप्रमाणे हे मी कॅलेंडर हुक केलेलं आहे. यावरती माझं नाव आहे, यांचं नाव आहे आणि आमच्या लग्नाची डेट आहे. आणि त्याचप्रमाणे बघा हे नवरा नवरी मी केलेले आहेत. तर हे असं भिंतीवरती शोपीस म्हणून लावण्यासाठी मी बनवलेलं आहे. तर 1 वर्ष झालं हे माझ्या घरात भिंतीवरती असंच आहे. तर असं हे वेगवेगळ्या कला क्षेत्रात काम करायला मला खूप आवडतं. तर त्यासाठी मी असं बनवलेलं आहे. कसं वाटते मला सांगा कमेंट्समध्ये. तर आत्ता मी जे तुम्हाला आरी वर्कचे ब्लाऊज दाखवले ना तर हे ते ब्लाऊज साधारणपणे 1 वर्ष झालं असेल की एक अपूर्ण आहे आणि एक पूर्ण झालेला आहे. तर तो शिवण्या वाचून राहिलेला आहे. तर आता मी लवकरच शिवणार आहे आणि शिवल्यानंतर तो ब्लाऊज कसा वाटतो ते मी तुम्हाला सांगेल पण आणि दाखवेल पण. तर असं माझं काम असतं. म्हणजे माझं असं आहे की कोणती पण गोष्ट आपल्याला आली पाहिजे. तर मला मागाशी हारूने सांगितलेले जे ब्लाऊज होते 2 ते मी कंप्लीट केलेले. तर त्यातले एका ब्लाऊजची बाई ही फुग्याची आहे. हे पहा ती अशी कंप्लीट केलेली आहे मी. याचं हुक लुक पण झालेलं आहे आणि एक दुसरा आहे तो साधा ब्लाऊज आहे. तर हा पण शिवून झालेला आहे. तर माझे दोन्ही पण ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत. आता बघूयात तिला आवडतात का नाही आवडत. कारण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का की तिचं माप माझ्याकडे नव्हतं. मी अंदाजपंचे ब्लाऊज शिवलेला आहे. बघू तिला आवडतोय का आता. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ब्लाऊज शिवतानाचे फुटेज काही मला काढायला भेटले नाही कारण का माझ्याजवळ कोणी नव्हतं व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि माझं मला एकटीला काही करता येत नव्हतं कारण मला इमर्जन्सी ब्लाऊज पण शिवून द्यायचे होते आणि मग ते शूट वगैरे राहिलेलं आहे माझं. तर परत कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग किंवा मग स्टिचिंग दाखवल. तर आता आपण कस्टमरला विचारूयात ब्लाऊज कसे वाटले. कस्टमर 1 नंबरचं फुकटे फुकट्यात मिळाल्यावर भारी असते. पण तसे पण मी सगळे ब्लाऊज छानच शिवते माझे. जसे की आता हा मी त्या दिवशी तिला आणून दिला कापड आणि हा तिने मला शिवून दिलेला. लय अर्जंटमध्ये शिवले माहिती आहे का. एवढ्या अर्जंटमध्ये बाहेर मी पैसे देऊन पण मला कोणी शिवून दिलं नसतं. आणि हा माझ्या एका साडीवरचा होता. माझी साडी घालून वापरून झाली पण त्याच्यावर ब्लाऊज शिवून नव्हतं झाला.
मग आता म्हटलं वारीला जायचं तर हे 2 ब्लाऊज मी शिवलेले आहेत, पण 2-4 आहेत अशा 5-6 साड्या घेतलेल्या आहेत. तर आणि एकदम परफेक्ट बसलेले आहेत मला ब्लाऊज. छान झाले शिवून. धन्यवाद मॅडम. तर आपला ब्लाऊजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.